जर एखादा विद्वान, संपूर्ण शास्त्रांचा पंडित एका वेड्या संन्याशाला तुच्छ लेखत असेल आणि त्याच संन्याशाने एक शब्दही न बोलता त्याचा अहंकार चुरडून टाकला, तर तो संन्यासी सामान्य असू शकतो का? नाही ना. तर आजची स्वामींची अगाध लीला आपण बघणार आहोत 7व्या अध्यायामध्ये. आजची कथा आहे अहंकार विरुद्ध अनुभूतीची, विद्वत्तेवर मात करणाऱ्या ब्रह्मज्ञानाची आणि अक्कलकोटात प्रकटलेल्या साक्षात परब्रह्माची. परम करुणामय, निर्गुण, सनातन, पापांचा नाश करणारे, संपूर्ण लोकांचे पालन करणारे अशा त्या परमेश्वराचा जय जयकार असो. स्वामी आपल्या कृपेने स्वतःचे थोडे गुण वर्णन करीत आहेत. हे श्रोत्यांनो, मन एकाग्र करून श्रद्धेने ही कथा ऐका. अक्कलकोटीचे राजा मालोजी राजे स्वामींच्या चरणी अत्यंत निष्ठावान भक्त होते. ते स्वतः स्वामींची सेवा करत, कारण त्यांना खात्री होती हे यती म्हणजे साक्षात परब्रह्म आहेत. राजाला वेदांताची फार आवड होती. दिवस रात्र तो वेदांताचे श्रवण करत असे. त्यासाठी त्यांनी अनेक शास्त्रज्ञांना वेतनावर ठेवले होते. त्या काळात मुंबईत विष्णुबुवा ब्रह्मचारी नावाचे एक विद्वान होते. ते सामान्य भाषेत वेदांत समजावून सांगत, लोकांना उपदेश करत. त्यांनी अनेकांचे भ्रम दूर केले, परधर्मीय उपदेशकांशी वाद जिंकले आणि भरकटलेल्यांना पुन्हा सन्मार्गावर आणले. राजाच्या मनात विचार आला, अशा विद्वानाला अक्कलकोटाला आणले पाहिजे. खूप प्रयत्नांनंतर शेवटी विष्णुबुवांना अक्कलकोटीला आणण्यात आले. राजवाड्यात दिवस रात्र वेदांतावर चर्चा सुरू झाली. विष्णुबुवा वेदांतात पारंगत होते. त्यांची भाषणे ऐकून राजे अत्यंत आनंदी होत. ते अमृतानुभव, ज्ञानेश्वरी आणि अनेक संस्कृत प्राकृत ग्रंथांचे सुंदर विवेचन करत असत. त्यामुळे संपूर्ण नगरात त्यांचा सन्मान वाढला, कीर्ती पसरली. राजवाड्यात सतत वेदांताची चर्चा चालू राहिली. अक्कलकोट हे भक्तांचे माहेरघर आणि तिथे प्रत्यक्ष स्वामी समर्थ यतीश्वर रूपात नांदत होते. एके दिवशी विष्णुबुवा काही प्रतिष्ठित लोकांसोबत स्वामींच्या दर्शनाला आले. ते स्वामींची परीक्षा घ्यायच्या हेतूने वेदांतावर भाषण करत होते. त्यांनी स्वामींना एक प्रश्न विचारला, ब्रह्मपदाशी एकरूप होण्यासाठी नेमके काय करावे लागते? हा प्रश्न ऐकून स्वामी फक्त हसले, काहीच उत्तर दिले नाही आणि पुन्हा पुन्हा हसत राहिले. हे पाहून विष्णुबुवांच्या मनात विचार आला, हा तर वेडा संन्यासी आहे. लोक उगाच याला देव मानत आहेत. हा ढोंगी आहे. आणि ते तिथून निघून जातात. बाहेर लोकांना त्यांनी सांगितले, हा काही परमेश्वर नाही. तुम्ही सगळे भ्रमात आहात. याला वेदशास्त्राचे ज्ञान नाही. विष्णुबुवांनी स्वामींना तुच्छ लेखत आपल्या निवासस्थानी ते परत गेले. रात्री झोपेत विष्णुबुवांना एक भयानक स्वप्न पडले. असंख्य विंचू त्यांच्या अंगावर चढले होते. त्यातीलच एका महाविषारी विंचवाने त्यांना डंख मारला. ते घाबरून जागे झाले. तोंडातून शब्दही निघत नव्हता. तेवढ्यातच शेजारी झोपलेल्या पारशी लोकांनी त्यांना जागं केलं. त्यांचं हृदय जोरजोरात धडधडत होते आणि संपूर्ण शरीर घामाने भिजलेले होते. दुसऱ्या दिवशी विष्णुबुवा पुन्हा स्वामींकडे गेले आणि त्यांनी स्वामींना तोच प्रश्न विचारला. तेव्हा स्वामी हसत हसत म्हणाले, काल स्वप्नात विंचूंना पाहून तू घाबरलास. मग ब्रह्मपदाशी एकरूप होण्याची तुझी पात्रता कशी काय असेल? ब्रह्मपद मिळवणं हे सहज बोलण्यासारखं नाही. त्यासाठी कठोर साधना लागते. ते फुकट मिळत नाही. हे शब्द ऐकताच विष्णुबुवांचा अहंकार पूर्णपणे नष्ट झाला. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्यांचा कंठ गहिवरून आला. त्यांनी स्वामींच्या चरणी लोटांगण घातले. त्या क्षणापासून ते स्वामींचे खरे भक्त बनले. त्यांचा अहंकार नाहीसा झाला आणि ते ब्रह्मज्ञानास पात्र झाले. स्वामीचरित्र हा महासागर आहे. त्यातील काही अमृतकथा शंकर विष्णू कवींनी हारासारख्या गुंफून अर्पण केल्या आहेत. भाविक भक्तांनी हा 7वा अध्याय नेहमी श्रद्धेने ऐकावा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवतु.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.